Today we start next method of quadratic equation, that is solve the following quadratic equation by factorization. There are some methods of solving quadratic equation. Out of this one method is factorization. आपल्याला इथे काही पद्धती दिल्या आहेत quadratic equation सॉल्व करायची. पहिली मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी मेथड आहे आपली बाय फॉर्म्युला मेथड, तीसरी मेथड आहे कंप्लीट स्क्वेअर मेथड आणि चौथी मेथड आहे रिड्यूसिंग द इक्वेशन इन अ स्टैंडर्ड और जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. Out of this four method, today we learn the method by using factorization. Question number 1: x square minus 15x plus 54 is equal to 0. What can you do here? That middle term is nothing but the sum. Means what do you want? We want sum of these two numbers. This sum किती पाहिजे आपल्याला -50 आणि प्रोडक्ट म्हणजे गुणाकार किती पाहिजे 54. आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत 15 च्या की ज्याचा गुणाकार किती असला पाहिजे 50. काय होईल -9 * -6 9 6 = 54. हे गुणाकार किती 54 आणि सम किती पाहिजे -15 -6 -9 -15. तर इथं आपण कसं लिहिणार आहोत x² -9x -6x plus 54 is equal to 0. What is common in both the term? x minus 9 minus 6 x minus 9 is equal to 0. Common bracket x minus 9, both bracket common है, दोनों bracket common असले पाहिजे. x minus 6 is equal to 0. x minus 9 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Therefore x is equal to हा माइनस तिकडे गेला तर प्लस 9 and x is equal to 6. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय काढले त्याचे रूट्स काढा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय यूजिंग फॅक्टरायझेशन. आपण इथे लिहू शकतो, काय लिहू शकतो? Therefore 9 and 6 are roots of given quadratic equation. म्हणजे हे ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. एक कोणता 9 आणि दुसरा कोणता 6 आर द क्वाड्रेटिक इक्वेशन्स. सिंपल काय करायचं आहे, पुन्हा आता आपण दुसरं मेथड पाहणार. x² + 1x - 20 is equal to 0. इथे काही नव्हतं म्हणून आपण काय करू घेतलं 1. आता आपल्याला सम किती आहे 1. लास्ट टर्म याचा आणि याचा म्हणजे त्याला म्हणतो आपण प्रोडक्ट किती पाहिजे आपल्याला -20. तर 4 * -4 आपल्याला विचार करायचा आहे. 4 * -20 झाले -20. 4 - 5 - 4 1. then x² + 5x - 4x - 20 is equal to 0. what is common in both the term? दोन्ही टर्म मध्ये काय कॉमन आहे x plus 5 minus 4 common. x plus 5 is equal to 0. x plus 5 common. x minus 4 non common is equal to 0. x plus 5 is equal to 0 or x minus 4 is equal to 0. x is equal to -5. x is equal to 4. Therefore -5 and 4 are roots of given quadratic equation. ठीक है, these are the roots of the given quadratic equation. आप क्या कर रहे हैं, ये जो आपकी इक्वेशन था x² + x - 20 is equal to 0. आपको सम कितना चाहिए 1. ठीक है, और प्रोडक्ट कितना चाहिए -20. तो आपके 5 * -4 कितना होता है -20 और 5 - 4 कितना होता है 1. तो आपने इसको लिखते हो कैसा लिखा 5x - 4x. दोनों में आपने कॉमन निकाला. कॉमन में आपने को दोनों ब्रैकेट सेम मिले. दोनों ब्रैकेट सेम है तो x + 5 एक ब्रैकेट में, दूसरे ब्रैकेट x - 4 और आपने दो वैल्यू निकाली 5 और 4. इसी का क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करते हैं. क्या है क्वेश्चन नंबर 3? देखिए 2y² + 27y plus
30 इज इक्वल टू 0. आता आपण बघितलं असेल पहिल्या दोन्ही केसमध्ये स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 होता. आता 1 आहे का? नाही. अशा वेळेस याचा आणि याचा गुणाकार करायचा. देन 2 * 30 व्हॉट इज 26. आता आपल्याला प्रॉडक्ट किती पाहिजे? 26. आणि सम किती पाहिजे आपल्याला? सम म्हणजे बेरीज. किती आहे सम? 27. आणि प्रॉडक्ट किती पाहिजे आपल्याला? वी वांट प्रॉडक्ट 26 सम 27. मग फॅक्टर काय होतील? 26 1 जा 26, 26 प्लस 1 27. आपल्याला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. once we do practice we can easily solve it. मग आता आपण याला लिहिणार आहोत 2y² प्लस 26y. याच्यासोबत जे व्हेरिएबल दिली आहे x असेल तर x, y असेल तर y, प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. टेकिंग मॅक्सिमम कॉमन. याच्या दोघांमध्ये असा कॉमन काढायचा की दोन्ही ब्रॅकेट सारखे आले पाहिजे. 2y y प्लस 13 2 कॉमन काढला 2 3 जा 26 2y into y 2y². here is common 1 y plus 13 is equal to 0. y plus 13 one bracket 2y plus 1 another bracket is equal to 0. y plus 13 is equal to 0 or 2y plus 1 is equal to 0. y is equal to minus 13. 2y is equal to minus 1. y is equal to minus 1 by 2. Therefore, minus 13 and minus 1 by 2 are roots of given quadratic equation. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन चे काय काढले रूट्स काढून घेतले. ठीक है. ऑल ऑफ अस अंडरस्टैंड क्या कि आपने इसको 2y² प्लस 27y इज इक्वल टू 13 प्लस 13 इज इक्वल टू 0. जब y² का कोएफिशिएंट 1 नहीं होता है तो इसका और इसका मल्टीप्लिकेशन कीजिए. 2 * 13 कितना हो गया आपका 26. यानी आपको सम कितना चाहिए था? 27. मिडिल टर्म यानी सम. और इन दोनों का प्रोडक्ट कितना चाहिए था आपको? 26. तो आपने इसके ऐसे फैक्टर ढूंढे मिडिल टर्म के जिनका मल्टीप्लिकेशन 26 एडिशन 27. फिर आपने वैल्यू सब्स्टिट्यूट कर दिया. दोनों ब्रैकेट सेम आ गया. पहले सेम ब्रैकेट लिख दिया फिर ट्वाइस y प्लस 1 सेकंड लिखा और सॉल्व करते हुए आपने वैल्यू निकाली. अब क्वेश्चन नंबर 4 की तरफ आप ध्यान दीजिए. इसी एक्सरसाइज का 5m² is equal to 22m plus 50. Okay, this is in the standard form. ये इक्वेशन स्टैंडर्ड फॉर्म में है क्या? नहीं है. तो आप इसको पहले कन्वर्ट कर लीजिए. टेक ऑल द लेफ्ट हैंड साइड 5m² minus 22m minus 15 is equal to 0. फिर इनका क्या कर लीजिए? प्रोडक्ट. क्योंकि कोएफिशिएंट 1 नहीं है. 5 into minus 15 कितना हो गया? minus 75. ये हो गया आपका p है प्रोडक्ट लिखा हुआ है. और सम कितना आना चाहिए? दैट इज सम कितना चाहिए आपको? -22. और प्रोडक्ट कितना चाहिए? -75. म्हणजे आपल्याला करायचं काय? मधल्या टर्मचे असे दोन अवयव शोधायचे आहेत. त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? -75. परंतु एडिशन किती आली पाहिजे? -22. कौन से नंबर होंगे? पूछिए थोड़ा सा. ठीक है, बराबर 15 into -7. ठीक है, किती होतील का? नाही होतील. मग शोधा दोन असे दोन फॅक्टर सांगा ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? 75. परंतु एडिशन किती आली पाहिजे? -22. काय होईल सांगा? बरोबर 25 into 3 किती झाले? -75. -25 plus 3 किती झाले? -22. means this work is very important that you write down on the right side or anywhere in your test paper. Okay, 5m² minus 25m plus 3m minus 15 is equal to 0. Take maximum common.
आपल्याला अशा कॉमन काढायचे की दोघांची ब्रॅकेट सारखे आले पाहिजे. व्हॉट इज कॉमन? 5m minus 5 3 कॉमन m minus 5 is equal to 0. आप चेक कर सकते हैं. 5 into m 5 square, 5 into 5 25, 3 into m 37, 3 into minus 5 minus 15. What is common in the both term? m minus 5, 5m plus 3 is equal to 0. m minus 5 is equal to 0 or 5m plus 3 is equal to 0. m is equal to 5 or 5m is equal to minus 3. m is equal to minus 3 by 5. We have the two values of m. m is equal to 5, m is equal to minus 3 by 5. Therefore, 5 and minus 3 by 5 are roots of given quadratic इक्वेशन. यानी इस तरह से आपने क्या कर दिया, गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन के क्या निकाल लिया, रूट निकाल लिया. सबसे पहले इस मेथड में करना क्या आपको, यू मस्ट कन्वर्ट दैट इक्वेशन इन द स्टैंडर्ड फॉर्म. वो इक्वेशन अपना स्टैंडर्ड फॉर्म में होना चाहिए. इसी का क्वेश्चन नंबर 5 ले रहे आप. क्या है देखिए, twice x square minus twice x plus 1 by 2 is equal to 0. यानी आप इसको क्वाड्रेटिक फॉर्म में कन्वर्ट कर रहे हैं. क्वाड्रेटिक फॉर्म यानी ax square plus bx plus c is equal to 0. इस फॉर्म में आप इस इक्वेशन को क्या कर रहे हैं, कन्वर्ट कर रहे हैं. ओके, वी कैन कन्वर्ट इट. कैसे करोगे, मल्टीप्लाई ईच टर्म बाय 2 वी गेट. हर एक टर्म को 2 से मल्टीप्लाई करेंगे. 2 2 जा 4x स्क्वायर, 2 2 जा 4x प्लस 2 से मल्टीप्लाई किया तो 1 इज इक्वल टू 0. अब आपके क्वाड्रेटिक इक्वेशन के फॉर्म में आ गया 0 into 2 0. म्हणजे आता आपल्याला सम किती पाहिजे आहे, सम इज इक्वल टू -4. प्रोडक्ट किती पाहिजे, प्रोडक्ट हे गुणाकार किती होईल, याचे गुणाकार दैट इज 4 into 1, 4 into 1 4. फिर से ध्यान रखिए, मिडल टर्म के ऐसे दो फैक्टर ढूंढना है जिनका मल्टीप्लिकेशन +4 चाहिए, एडिशन -4 ही चाहिए. बोलिए, समझ रहे मैं क्या बोल रहा हूं. ही जी मध्य संख्या आहे याचे असे दोन अवयव शोधायचे आहे ज्याचा गुणाकार हा +4 परंतु बेरीज -4. शोधा बघू. बरोबर शोधतो तुम्ही. दैट इज -2 into -2 हो गया +4 और -4 -2 -4. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे अवयव शोधता येतील. एकदा अवयव शोधून झाले की तुमचं अर्ध्याधिक शोधून झालं समजा. मग देन राईट डाउन 4x square minus twice x plus 1 is equal to 0. What is common in both the term? Twice x. 2 2 are 4 x minus 1. Here common -1. Twice x minus 1 is equal to 0. Common bracket twice x minus 1. Second bracket also twice x minus 1 is equal to 0. Both the brackets go. Therefore, twice x minus 1 is equal to 0 or twice x minus 1 is equal to 0. Twice x is equal to 1. X is equal to 1 by 2. Twice x is equal to 1. X is equal to 1 by 2. म्हणजे ह्या क्वाड्रेटिक इक्वेशन के रूट कोणते मिळाले, 1 by 2 and 1 by 2 are roots of given quadratic equation. म्हणजे हे ह्या क्वाड्रेटिक इक्वेशन चे काय झाले, रूट्स झाले. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल, क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करता येईल. पुन्हा लक्षात ठेवा, मेथड ऑफ फॅक्टरायझेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हेन यू सॉल्व quadratic equation by using method of factorization, first thing you write down the equation in the standard form. सगळ्यात पहले इक्वेशन स्टैंडर्ड फॉर्म मध्ये असला पाहिजे. आपका जो क्वाड्रेटिक इक्वेशन है उसको आप स्टैंडर्ड फॉर्म में लिख लीजिए. स्टैंडर्ड फॉर्म है आपके पास ax² + bx + c इज इक्वल टू 0. सेकंड कंडीशन में स्प्लिट द मिडल टर्म सच दैट दैट प्रोडक्ट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ फर्स्ट एंड लास्ट या प्रोडक्ट ऑफ लास्ट टर्म. फिर आप वो जो सम है उसको ऐसा स्प्लिट कीजिए कि उनका प्रोडक्ट मिलना चाहिए
और एक बार वो आपको मिल गया तो फिर उसको जो मिडल टर्म को आपने स्प्लिट करके दो इसमें लिख दिए, दोनों ब्रैकेट कॉमन निकालिए। कॉमन निकालने के बाद में आप उसको दोनों ब्रैकेट को सेपरेट करके दो वैल्यू मिलेगी। इस तरह से आप फैक्टराइजेशन मेथड से कोई भी प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं। ओके।